संभाजी ब्रिगेड मंठा तालुका वतीने ग्रामसेवक मुख्यालय वास्तवास असावा या मागणीसाठी 7 डिसेंबर पासून गावोगावी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेला गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज संभाजी ब्रिगेड टीम स्वाक्षरी मोहिमेदरम्यान माळेगाव येथे गेले असता गावातील शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्या केल्या। ग्रामसेवक गावात येत नसल्याने कामासाठी गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात। घरकुल, गायगोठा, शौचालयाची कामं खोळंबली असल्याचं सांगत ग्रामसेवकांनी घरकुल कामात गैरकारभार केल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे। रामदीपा राठोड की आमच्या घरकुलाचे 50 चक्र मारून सनी त्यो का घरी सापडत नाही, भेटतच नाही। कुठं जालन्याला, कुठं वाटोड भाड्याला राहतो, कुठं नांदेड, परभणी असे धंदे करायला लागला। त्यो आमच्या बैल घरी ढोर बार घरी बांधून सनी जाऊन येतो तरी आम्हाला पत्ता लागत नाही त्याचा नाही। ज्ञानेश्वर ताराचंद्र राठोड माळेगाव, तालुका मंठा, जिल्हा जालना। ग्रामसेवकाला पत्र जर मागितलं नाव दुरुस्त करण्यासाठी फोन उचलत नाही, 6 महिने येत नाही, ग्रामसभा नाही, काही नाही। आपलं संडास बाथरूमचे पैसे डुप्लिकेट म्हणून सगळे घेतलेले आहे। सरपंच जे नातेवाईक असतात त्यांचे सगळे घेतले। जे विरोधी पक्ष आहे त्यांचे आमचे ओरिजिनल संडास बाथरूम असून आजपर्यंत आम्हाला बिल भेटलेलं नाही। इथं 50-100 एकरवाल्याला घरकुल आहे आणि गरीब लोकाला घरकुल नाही, असे चालबाजी करायला लागले। सरपंच लोक 10,000 रुपये घ्यायला लागले, म्हणत द्यायला लागले। त्याचे काय ज्यांनी 10,000 रुपये दिले त्यांचे घरकुल आणि ज्याच्याकडे पैसे नाही, गरीब माणसाकडे नाही।